नांदेड शहरातील आसना परिसरातील 3 टवाळखोर तरुणांनी पोलीस विभागात कारकून असलेल्या सीता खुपसे या महिलेशी गैरवर्तन करून त्यांच्या स्कूटीला जाणीवपूर्वक धडक दिली होती। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी लातूरवरून एका पक्षाची नांदेड पोलीस विभागात बदली झाली आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्यापूर्वी आरोपींना अटक केली। आता या तिन्ही आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा काही घटना असतील तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे। काल एक संध्याकाळी माझ्या कॉग्निजन्स मध्ये एक व्हिडिओ आला ज्यामध्ये की स्कूटी वर एक महिला होती आणि काही तरुण पोरे 2-3 तरुण पोरे एक मोटरसायकलवर होता आणि त्याचा अपघात शाब्दिक वाद आणि मोटरसायकल घेऊन स्कूटीवर मोटरसायकल घेऊन जाणे असा व्हिडिओमध्ये दिसत होता। ते गुन्हा दाखल होण्याच्या आधी आमचा व्हिडिओ हा कॉग्निजन्समध्ये आला। लगेच आमची टीम, स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम, ज्यांचे रास्ता सुरक्षा पथक म्हणतो असा स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम, तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीम आणि विमानतळ पोलीस स्टेशनची टीम, हा तिन्ही टीम ॲक्टिव्हेट होऊन लगेच आरोपीला अटक केली, आरोपीला डिटेन केला, गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर स्ट्रॉंग कारवाई आमचे विमानतळ पोलीस स्टेशनने केलेला आहे। याच्या पूर्वी सुद्धा एक दिवशी एक इंस्टाग्रामवर एक पोस्ट आला होता एक गर्लचा की असा एक ऑटोवाल्याने काहीतरी मिसबिहेव केला होता त्यांच्यासोबत। त्यामध्ये सुद्धा असेच आमची पोलीस, नांदेड पोलीसची टीमने सुओ मोटो कॉग्निजन्स घेऊन काही तासात ते आरोपीला शोधून, ऑटो शोधून आरोपी अटक करणे आणि ताब्यात घेणे, तसेच ऑटो सीज करणे। खामगाव येथील तहसीलदार सुनील पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक कारवाई करत असताना विशाल अशोकराव देशमुख हा त्यांच्या ताब्यातील टिप्पर मध्ये अवैधरित्या गौण खनिज घेऊन येताना दिसला। त्याला महसूल कर्मचाऱ्यांनी थांबवून रॉयल्टी आहे का याबाबत विचारपूस केली। त्यांच्याकडे रॉयल्टी नसल्यामुळे टिप्पर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर त्याने आयशर कंपनीचे विना क्रमांकाचे असलेले पिवळ्या रंगाचे टिप्पर हे फिर्यादी साक्षीदार यांच्या अंगावर आणून त्यांचे जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून पिंपरी देशमुख येथील टिप्पर मालक गोविंद फुंडकर सह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 17/7/2025 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार मी ग्राम महसूल अधिकारी व माझे सहकारी ग्राम महसूल अधिकारी असे आम्ही 4 जण पथकामध्ये अवैध गौण खनिज रोखण्यासाठी मागता कोकता शिवारामध्ये गेलो होतो। तेथे गट नंबर 78 मध्ये एक वाहन हे आम्हाला अवैधपणे मुरुम वाहतूक करून तिथे मुरुम टाकत असल्याचे दिसून आले। त्यामुळे आम्ही त्याला तिथे अडवण्यासाठी गेलो। त्याच्याकडे वाहतूक पास विचारले, त्याच्याकडे पास नव्हती, त्याने पास नाही असे सांगितले। त्यानंतर त्याने बळजबरीने आमच्या समोर वाहन खाली केले आणि सदर वाहन खाली करून तो लोखंडी गेट ला धडक मारून सदर वाहन डायरेक्ट आमच्या दिशेने आमच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला व आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला तक्रार दिली। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शेतकऱ्यांनी गदारोळ करून बाजार समितीचा लिलाव बंद पाडला। यात हळद खरेदी करूनही व्यापारी 90 दिवस पैसे देत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून खरेदीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावेत अशी मागणी केली आहे। आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी करून सभापतींना जाब सुद्धा विचारला आहे। नांदेड बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आडतीवर माल दिल्याच्या नंतर शेतकऱ्याला 2-2.5 महिन्यांना पैसे मिळत आहेत। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला, वैतागलेला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचं खरीददारावर अजिबात नियंत्रण नाही। खरीददार आणि आडते यांच्यामध्ये शेतकरी पिसला चाललेला आहे। अनेक आडत्यांना सुद्धा खरीददार जाणीवपूर्वक त्रास देत आहेत। डोळे मारून भाव कमी करणे, आवाच्या सव्वा कट्टी लावणे, हे सगळे प्रकार इथे चालू आहेत। ते प्रकार बंद व्हावेत यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। परंतु
शेवटच्या टप्प्यामध्ये सभापती आणि मान्यवरांनी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द दिल्यामुळे आजचं बंद पडलेली लिलाव तूर आम्ही सुरू करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या शब्दाला जपावं हीच अपेक्षा या निमित्तानं करू. नाही तर इथून पुढं सोमवारपासून जर सगळं सुरळीत नाही झालं तर मग मात्र बेमुदत लिलाव बंद आंदोलन हे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं करण्यात येईल. गेल्या 15 दिवसांपासून नाशिकच्या मनमाड, नांदगाव, चांदवड आणि मालेगाव या पूर्व भागात पावसाने गुंगारा दिला तर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ऐन जोमात आलेले खरीपाचे पीक आता कोमेजू लागली असून अनेक ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून कसे तरी खरीपाची पिके उभी केली होती, पण पाऊस गायब झाल्यामुळे आत्ताची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून जर 2 दिवसात पाऊस पडला नाही तर दुसऱ्यांच्या पेरणीचे संकट घोंगावू लागल्याने बळीराजाची चिंता आता वाढली आहे. सुरुवातीला पावसाने चांगली भरपूर पाऊस प्रमाणात पडला, त्याच्यामुळे पिकं पाणी आमचे मका, सोयाबीन, भुईमुग, बाजरी सर्व पिकं चांगले आलेले. पण मग एवढ्या 15 ते 20 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पूर्णपणे आमचे चालू खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. एवढ्या 15 ते 20 दिवसात पाऊस जर आला ना पूर्णपणे आम्हाला दुष्काळाचा सावटाला तोंड देण्याची शक्यता येईल किंवा आमचं जनावरांचा चारा पाणी असेल तरी आम्हाला दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. आम्ही एवढ्या महागडे मकाचे बिये असं सोयाबीन असो सर्व महागडे बियाणं खरेदी करून पुन्हा जर डबल संकट ओढवलं आमच्यावर तर आम्ही कसं काय चालू याच्यात जगायचं याचा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीस दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांच्या वतीने बदनापूर शहरात रस्ता रोको आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ही ठप्प झाली असून पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावत आंदोलन न करण्याचा इशारा दिला आहे. पण आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी नोटीस फाडत सांगितले की जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा सरकार करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केलेली दिसत नाहीये आणि सरकार त्यांच्या इच्छेनुसार बहुमतात आल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्याचा कुठे शब्दाचा उच्चार केला जात नाही. राज्याच्या सरकारनं आणि विरोधी पक्षानं सुद्धा विधान भवनामध्ये त्या अधिवेशनामध्ये नंगानाच मांडलेला आहे. एकमेकाशी चिल्लरपणे लहान लेकरासारखी भांडणं करतायत, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलताना दिसत नाही. विरोधी पक्षाने आणि सरकारने एक सगळ्यांनी विचार करून संगनमत करून शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा आता शेतकरी तालुका स्तरावर रस्त्यावर उतरलाय. प्रातिनिधिक स्वरूपावर उतरलेला शेतकरी रस्त्यावर उतरून जर तुम्ही माफी करत नसाल तर घराघरातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्यात उतरेल ना त्यावेळी सरकारला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून वाचाळ वीरांना आणि गुंडांना मुभा देण्यात आली असून विधान भवनामध्ये आमदारांची झालेली मारामारी, सध्याची राजकीय परिस्थिती आणि गोंधळ याबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते सर्व काही दुर्दैवी आहे. आपण बीडची घटना पाहिलेली आहे. निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे. त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं. आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली. ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत. आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय. काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता. कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय, कुणीतरी वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय. निर्बंध अशा प्रकारची मुभा गुंडांना आणि वाचाळवीरांना भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. ती दहशत निर्माण करण्याकरता दिलेली आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रांवरून धान खरेदी केली जात आहे। मात्र यावर्षी जिल्हा पणन कार्यालयाला कमी उद्दिष्ट मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित झाले आहेत। सुरुवातीला शासनाने 11 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले होते। ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनाच्या वतीने 7,38,000 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले होते। मात्र आठवडाभरातच उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने आणखी 17,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे शासनाकडे पुन्हा उद्दिष्ट वाढवून देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। शेतकऱ्यांचे शासकीय केंद्रावर धान विकले गेले नाही तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार असून आणखी 12 लाख क्विंटल वाढीव उद्दिष्ट मिळाले तरच गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी होणार असल्याचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले आहे। आम्ही गोंदिया जिल्ह्याचे शेतकरी आहोत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते। यावर्षी रब्बी हंगामामध्ये धानाची शेती केली आणि भरपूर उत्पन्नसुद्धा झाले, पण 1000 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत म्हणजे शासनाने लिमिट कमी असल्यामुळे 17,000 शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहेत आणि जर शासनाने लिमिट जर नाही वाढवली तर तो धान आम्हाला उघड्यावरती फेकावा लागेल आणि शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ येईल। तरी पण शासनाला कडकडीची विनंती आहे की आपण उद्दिष्ट वाढवून आमच्याकडे जो पडलेला धान आहे त्याने त्वरित त्याची व्यवस्था करावी, हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। अमरावतीतील मार्डी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन या केंद्रावर पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षेतील गोंधळ समोर आला असून 17 जुलै रोजी मुंबई महापालिकेच्या क्लर्क टायपिस्ट पदासाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी येथे ऑनलाईन परीक्षा दिली होती। मात्र परीक्षा सुरू असताना एका कर्मचाऱ्याने अज्ञात उमेदवाराला प्रश्नांची उत्तरे पुरवली असून याबाबत विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली, परंतु त्याऐवजी त्यांना थेट केंद्राबाहेर काढण्यात आले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यावर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार केली असून तात्काळ कारवाईची मागणी देखील केली आहे। सर, आज नवी मुंबई महानगरपालिका इथे या पदाची एक्झाम होती। विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते। सर, ज्यावेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला। सर, साईडच्या विद्यार्थ्यांचे आन्सर बघून त्या दुसऱ्या साईडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते। सर, तिथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा। त्या केंद्र निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला। त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला अपील करा। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो NOC प्राप्त करून दिला, तर त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं। तर आम्हाला आढळलंय सर, साईडच्या 2-3 विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे। सर, केंद्रावर काहीतरी कारवाई करा, नाहीतर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतोय सर त्यांना थांबवावं लागेल। सर, हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर, रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं। सर, माझं नाव आकाश इंदल राठोड, मी यवतमाळ जिल्ह्यातून पुसद तालुक्यातून आलेलो। साक्री तालुक्यातील उंभरे येथे गेल्या 15 वर्षापासून दारूबंदी होती, परंतु हळूहळू गावाच्या वेशीवर दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले असून तरुण पिढी ही या दारूच्या आहारी जात आहे। त्यामुळे अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहेत। उंभरे गावातील महिलांनी आणि तंटामुक्ती सदस्य यांनी ग्रामपंचायतींवर मोर्चा काढून लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले आहे। माझं नाव वर्षा शांताराम शेवाळे, उमऱ्या गावातली सून आहे मी। दारूबंदी झालीच पाहिजे, कारण दारूबंदी आमचं घर उद्ध्वस्त, भांडण तणणे होत आहेत। दारूमुळे जास्त राम मंदिर जवळ सुद्धा, देवांजवळ सुद्धा दारू पितायत, दारू बसतायत, त्यांना काहीच वाटत नाही। म्हणून दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे। नाही शासनाने कडक कारवाई केली, मी सर्व महिलांना पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू, किती दिवस करू, काय करू, किती संप करू, हे कोणाला बेमुदत करू। त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या 2-3 दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे, आणि ते दारू, कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे, कोणत्याही लग्न म्हणजे लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना लगेच पोलीस गाडीने ठेवलंच पाहिजे। कारण की 7वी-8वीच्या मुलं सर्व बिघडतायत। तरुण पिढी तयार करा, ही तरुण पिढी खूप कामाला पण येत नाही, कारण की दारू शिवाय भानगडी होता, ते होता, आणि दारू
बंदी केलीच पाहिजे आणि दारू डिगाव उंबटी डेगाव फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठेच दिसली पाहिजे नाही. शेलबारीकडे पण दिसली पाहिजे नाही. या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे. डोंगरावरती नाही, कारण की हायस्कूल शाळा आहे, शाळांच्या मागे पण दारू विकली जाते. ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे. आम्ही काल साक्रीला निवेदन दिलेलं आहे. त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर. गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात झाले असून अशा वाहन चालकांविरुद्ध जिल्हा वाहतूक शाखेने कठोर कारवाई केली आहे. हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल जम्प करणे, वन वे आणि नो एंट्रीचे उल्लंघन करणे अशा विविध गुन्ह्यांकरिता वाहन चालकांकडून एकूण 43,51,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी दिली आहे. 2025च्या जून महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखाने अल्पवयीन वाहन चालकांवर एकूण 14 वाहन चालकांवर कारवाई केली असून त्यांना 70,000 रुपयाचा दंड केलेला आहे. त्याचप्रमाणे रहदारीचा अडथळा या कलमाखाली कलम 122 नुसार 3513 वाहन चालकांना 17,56,500 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सीट बेल्ट न परिधान करणे वाहन चालवताना अशा 572 वाहन चालकांना एकूण 5,72,000 रुपयाचा दंड केलेला आहे. तसेच टू व्हीलर चालवताना हेल्मेट परिधान न करणे यासाठी एकूण 596 वाहन चालकांना 5,96,000चा दंड केलेला आहे. त्याचप्रमाणे सिग्नल जम्पिंग करणाऱ्या वाहन चालकांना 1,07,057 वाहन चालकांना दंड केलेला आहे. त्यातमध्ये 8,78,500 रुपयाचा दंड केलेला आहे. त्याचप्रमाणे वन वे नो एंट्री यातून वाहन चालवणारे एकूण 925 वाहन चालकांना 4,81,500 रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे. एकूण जून महिन्यामध्ये या वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर एकूण 43,51,500 रुपयाचा एकूण दंड आकारण्यात आलेला आहे.